नमस्कार मित्रांनो, स्वयंपाक करी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे वाटाण्याची भाजी. तर नमस्कार मित्रांनो, आपण आज बनवणार आहोत वाटाण्याची भाजी. ते कडक वाटाणे आहेत. आपण या कडक वाटाण्याची भाजी बनवणार आहोत. तर आपण याची भाजी डायरेक्ट अशी नाही बनवणार. आधी आपण याला भिजत घालू, 1 ते 2 दिवस चांगले मोड येऊन देऊ, मग आपण याची भाजी करू. मोड आल्यानंतर याची भाजी खूप छान लागते मित्रांनो. तर आपण आता याच्यात पाणी टाकून घेऊ व रात्रभर भिजायला ठेवू व 2 दिवसांनी याला मोड येतील. तर मित्रांनो, आपण आता याच्यात 1 ग्लास पाणी टाकतोय. आपण याच्यात मस्तपैकी पाणी टाकून घेऊया मित्रांनो, 1 ग्लासभर. आता आपण याला रात्रभर भिजत ठेवूया आणि सकाळी मस्तपैकी फुगल्यानंतर याच्यातलं पाणी काढून टाकायचं मित्रांनो आणि झाकून ठेवायचं. जे आपण वाटाणे भिजत घातलेले, आपण आज त्याची भाजी बनवणार आहोत. तर बघू शकता मित्रांनो, हे वाटाणे 2 दिवसापूर्वी मी भिजत घातलेले. 1 दिवसाने याचं पाणी काढून ठेवलेलं आणि 2 दिवस तसंच ठेवले. तर हे बघा, छानपैकी असे मोड आलेले आहेत. तर आपण या मोड आलेल्या वाटाण्याची आज भाजी बनवणार आहोत. तर मित्रांनो, वाटाण्याची भाजी बनवायला आपल्याला लागणारे हे मोड आलेले वाटाणे, कांदा, टोमॅटो. मसाल्यामध्ये आपल्याला लागणारे जिरे, मोहरी, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, हळद, कढीपत्ता, हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर. तर मित्रांनो, आपण इथं लाल मिरचीचा वापर करणार नाहीये, त्याच्यामुळं मी 10 हिरव्या मिरच्या घेतल्या. जर तुम्हाला मिरची पावडर वापरायची असेल तर हिरव्या मिरच्या टाकू नका. मी लाल मिरची वापरणार नाही. आपल्याला भाजीला शेंगदाणे सुद्धा लागणार आहेत. तर सर्वात आधी जे मोड आलेले वाटाणे आहेत, आपण त्याला छानपैकी धुवून घेऊ आणि कुकरला 3 शिट्ट्या करून घेऊ. तर आपण आता इथं छानपैकी वाटाणे 3 वेळा धुवून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता, ते वाटाणे चांगले आपण 3 वेळा पाण्यातून धुवून काढलेले आहेत आणि आपण याच्यामध्ये पाणी टाकून कुकरला 3 शिट्ट्या होऊन देऊ. तर मी कुकरमध्ये आता हा 1 तांब्या पाणी टाकतोय. जास्त पाणी घालू नका मित्रांनो, कारण की जेव्हा शिट्टी होते जास्त पाण्यामुळे शिट्टीतून पाणी बाहेर येतं. आपण आता झाकण लावून घेऊ आणि आता गॅस चालू करून घेऊ. आता आपण कुकर ठेवलेला आहे मित्रांनो. आता आपण 3 शिट्ट्या व्हायची वाट बघूया. तर मित्रांनो, आपली 1 शिट्टी झालेली आहे. अशीच आपल्याला अजून 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. तर मित्रांनो, आपल्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता आपण कुकर असाच थंड होण्यासाठी ठेवून देऊया आणि आपली बाकीचे कामं करून घेऊ. तर मित्रांनो, आपला कुकर थंड झालेला आहे. आता आपण याला उघडून बघूया की आतले वाटाणे शिजलेत का नाही. बघू शकता मित्रांनो, हे बघा मित्रांनो, आपले वाटाणे छानपैकी शिजलेले आहेत. हे बघा, असे दाबून बघितलं समजतात शिजलेत की नाही. भरपूर वेळा काय होतं मित्रांनो की वाटाणे शिजत नाही, तर मग परत झाकण लावून परत 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्या. तर आता आपण वाटाण्याची भाजी बनवून घेऊया.
भाजी बनवण्यासाठी मी ही कढई वापरतोय. ही बघा, ह्या कढईमध्ये मी भाजी बनवणार आहे. तर सर्वात आधी गॅस चालू करून घ्या. कढई आपण ठेवतोय त्याच्यावर. कढई थोडी गरम होऊ द्या, मग त्याच्यात आपण तेल टाकूया. तर आपली कढई तापलेली आहे. आपण आता याच्यात तेल टाकून घेऊ. तर मी याच्यात 2 चमचे तेल टाकलेलं आहे. आता तेल मस्त गरम होऊ द्या. तर मित्रांनो, आपलं तेल छानपैकी गरम झालेलं आहे. आपण आता त्याला फोडणी देऊया. तर सर्वात पहिला आपण टाकणार आहे मोहरी. आता आपण टाकतोय जिरा. आता आपण टाकतोय कढीपत्ता. ते चांगले गरम झाले. आपण आता याच्यामध्ये कांदा टाकूया. आता आपण याला छानपैकी हलवून घेऊ. तर आपला कांदा फ्राय होतोय. तर आपण याच्यात थोडंसं मीठ टाकून घेऊ, कारण की मीठ टाकल्यावर कांदा नरम पडतो. आणि आपण चांगल्यापैकी हलवून घेऊ. आपण आता कांद्याला लाल रंग येईपर्यंत मस्तपैकी हलवत राहूया. आता बघू शकता तुम्ही, कांद्याचा रंग बदलत चाललेला आहे. याला हळूहळू लाल सोनेरी रंग येत चाललेला आहे. तर आता आपण याच्यात अद्रक, लसूण आणि हिरवी मिर्च हे मी कुटून घेतलेली आहे, ती आपण आता याच्यात टाकूया. आणि आता चांगलं मिक्स करून घ्या. आता आपण अद्रक, लसूण, हिरव्या मिरचीचा पेस्ट टाकल्यानंतर आपण याच्यात टोमॅटो ऍड करून घेऊ. आता आपण सगळं मिक्स करूया. आता मस्तपैकी हे मिश्रण चांगलं हलवत राहा, जोपर्यंत सगळं एक जीव नाही होत तोपर्यंत. तर बघू शकता आपले कांदे टोमॅटो चांगल्यापैकी मिक्स झालेले आहेत. आपण आता गॅस बारीक करून याच्यामध्ये मसाले टाकूया. नेहमी मसाले टाकताना गॅस स्लो करा, नाहीतर मसाले तेलामध्ये जळून जातात. मी टाकतोय आता हळद 1 छोटा चमचा, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा कांदा लसूण मसाला. आता आपण सगळं मिक्स करून घेऊया. मसाला तेलामध्ये चांगला फ्राय झाला पाहिजे मित्रांनो. जेव्हा मसाला तेलामध्ये चांगला मिक्स होतो तेव्हा आपण याच्यात थोडंसं पाणी टाकून घेऊया, कारण की पाणी टाकल्यावर मसाला जळत नाही. आता थोडासा गॅस फास्ट करा. आता आपण 5 मिनिटं चांगलीपैकी फोडणी मिक्स करून घेणार आहोत. मसाल्याची चांगली चव उतरते. आपला कांदा टोमॅटो मसाले सगळे एकजीव झालेले आहेत. आपण आता याच्यात वाटाण्याची भाजी टाकूया. तर हा वाटाणा मी एका पातेल्यात काढून घेतलेला आहे. आता आपण वाटाणा याच्यात टाकूया. ते पाणी कुकरचंच आहे, मी कुकरचं पाणी फेकलं नाही, कारण की त्या पाण्यामध्ये भरपूर चव असते.
आता आपण याच्यात थोडंसं पाणी ऍड करून घेऊया आणि 5 मिनिटं चांगल्यापैकी उकळवूया. आता आपण याला झाकून ठेवूया. आता याला एक उकळी आल्यानंतर आपण बारीक कुटलेले शेंगदाणे याच्यामध्ये टाकून देऊ. आता आपण उघडून बघू भाजीला उकळी आले की नाही. तर आपली भाजी उकळायला लागलेली आहे. आपण आता याच्यात शेंगदाण्याचा कूट टाकू. हे बघा मित्रांनो, मी बारीक शेंगदाणे करून घेतलेले आहेत. आता आपण भाजीत टाकून देऊ. आपण आता मिक्स करून घेऊया चांगलं. आता मित्रांनो, आपण भाजी चांगली हलवली आहे, सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण झाकण ठेवून 5 मिनिटं याला उकळून देऊ. आता चांगली भाजीला उकळी आलेली आहे. आपण याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊ. मी इथं 1 चमचा मीठ टाकतोय. मगाशी आपण अर्धा चमचा मीठ टाकलेला. आता चांगलं मिक्स करून घ्या. चांगली 5 मिनिटं भाजी उकळू द्या. तर 5 मिनिटं झालेली आहेत मित्रांनो. आपण आता उघडून बघू आपली भाजी झालेली आहे. तर आपली भाजी तयार आहे मित्रांनो. आता आपण याच्यात कोथिंबीर ऍड करूया. आपण याच्यात कोथिंबीर टाकलेली आहे. आता चांगलं मिक्स करून गॅस बंद करून देऊ. बघा मित्रांनो, आपली भाजी झालेली आहे. आपण आता झाकण ठेवतोय. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.